आणि हे सर्व अधिकारी सुसाटपणे हा सर्व व्यवहार करत आहेत। प्रचंड भ्रष्टाचार या विभागामध्ये आहे आणि सरकार म्हणून जबाबदारी न घेता हा झटकण्याचं काम सुरू आहे। बनावट बहुमत, बनावट औषध हे तुमचं फलक तुमच्या हातात आहे। हे बनावटच बहुमत आहे, सरकारला मिळालेलं मॅन्डेट नाही आहे, हे ईव्हीएमचं मॅन्डेट आहे। ईव्हीएमच्या भरोशावर आलेलं हे सरकार आहे। जनतेमध्ये कुठे काय दिसतं काय तुम्हाला? हे सरकार आल्याचा आनंद कुठे दिसत नाही, कुठे जल्लोष नाही, काही। या सरकारला मिळालेलं हे नकली सरकार, नकली औषध। आज शेवटचा दिवस आहे, विरोधक आक्रमक आपण बघू शकतो। बनावट औषधांचा मुद्दा घेऊन हे सगळे विरोधक या ठिकाणी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करतात। अधिवेशनाचा शेवटचा दिवस, वेगळे मुद्दे, ईव्हीएम, शेतकऱ्यांचा मुद्दा, हे वेगवेगळे मुद्दे अधिवेशनात विरोधकांनी उचलले आणि आज अधिवेशनाचं सूप वाजणार त्या दिवशी नकली सरकार, नकली औषधी अशा प्रकारचं फलक घेऊन विधानसभेच्या पायऱ्यावर विरोधक आंदोलन करतायत। विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यासह सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात बनावट औषधांचा सुळसुळाट पाहायला मिळाला आणि त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडनं हा मुद्दा आज उपस्थित केला जातोय। बनावट औषधांचा आपण हे दृश्य या ठिकाणी बघतोय की बनावट बहुमत, बनावट बहुमत, बनावट औषध, 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 बनावट बहुमत, नकली सरकार, नकली सरकार, नकली औषध, नकली औषध, नकली सरकार, नकली औषध, नकली सरकार, नकली औषध, नकली सरकार, नकली औषध, नकली सरकार, नकली औषध, बनावट, नकली औषध,